कशा आहेत मित्रांनो, मी धनेश सरावर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहेत शुक्रवारच्या बाजारला कट्ट्याला आणि आज आहे शुक्रवार। थोडा लेटच झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत। सकाळी लवकर उठून जायचा होता पण काल क्रिकेट खूप खेळल्यामुळे अंग दुखत म्हणून तर उठता आला नाही। तर आता आपण चाललेलो आहेत कट्ट्याच्या बाजारावरती। तर चला मित्रांनो, भेटूया कट्ट्या। मित्रांनो, आम्ही कट्ट्यावरती पोहोचलेलो आहेत आणि इकडे पाठीमागे खालती गाडी लावलेली आहे, कारण वरती एकदमच गर्दी असते। तर बरेच लोकांनी गाडी खालती लावलेली आहे, तर आम्ही सुद्धा गाडी खालती लावली। गर्दी थोडी कमी झालेली आहे। तर बघूया आता कुठले कुठले दुकानं लागलेले आहेत। ते या गाडीवरचे वडापाव तुम्ही खाऊन बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच आवडेल। गगनगिरी नंतरला मला याच इकडचे वडापाव खायला आवडतात। कसे आहेत पापले? आणि मग 100चा बेसन मच्छी मार्केटसाठी जागा आता चांगल्यापैकी दिलेली आहे। पहिले ते चिकन शॉपच्या जवळच लागायचे, आता इथे खूप सारी जागा आहे त्यांना आणि चांगल्यापैकी मार्केट लागलेलं आहे। इथे हलवा आहे ते, आणि काळा मसाला आहे ना, हे काळा मसाला आहे। हां, कसे ते हे कसं? तिथे आपल्याला मच्छी साफ करून पण भेटेल। तुम्ही जिथे मार्केटमध्ये मच्छी घेतली तर तुम्हाला घरी साफ करायचं नसेल तर तुम्ही इथे मच्छी साफ करून घेऊ शकतात। तर हे काका आपल्याला मच्छी साफ करून देतात आहे। तर आता आम्ही मच्छी आमची दिलेली आहे इथे। आता आमच्या आधी ज्यांचा नंबर लागला त्यांची मच्छी साफ होते। तर तुम्ही सुद्धा मित्रांनो, जर तुम्हाला मच्छी घ्यायची आहे आणि साफ करायची आहे तर तुम्ही इथे साफ करून घेऊ शकतात। 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये जसे मच्छीचे प्रमाण असेल त्याचे ते पैसे घेतात। तुझे काळे मासे साफ करायला घेतले ना, तर 1400 रुपये हे बांगडे 200 रुपये, गुंजरे गाडी 100चे बाबा, ह्या नाही तसा ना कॉफी असं 100, फुले असं 100, तिसरे पेशंट तिसरे करणार बघा। ये रे मला तिसरे होते आजचे, तो देते साईड ला हो। इतक्या तांदळाची भाकरी आणि ह्याचा तुला सगळा बाहून किलो लागतात, त्यामुळे आमचं वेंटर आता भाषा मच्छी मार्केट एकदा एकदम आतमध्ये लागले। चिकनचं दुकान आहे त्याच्या पण पाठीमागे अशी जागा बनवलेली आहे। इकडे तिकडे चिकनच्या पाठीमागे फिश मार्केट आहे। तर फिश आम्ही आता घेतलेली आहे आणि आता पुढचं मार्केट फिरणार आहे। कसे दिले लिंबू ते बघा? हे बांगडा कसे दिले? हे सुके 100 रुपयाचे 5-6 करून द्या। पासपोर्ट ना कारली बघ कसलेच मोठे आहे। तुझ्या कारली घ्यायचे, तकुला कारलीची भाजी, अननस आणलेले आहेत। तकू पिल्ला घ्यायचे तुला? पिल्ला
नाही दोन्ही साईडला दुकान भरलेलं आहे आणि आता मार्केट असते असते खाली होत चाललं आहे. कालपरी येते आपली. मिरची वरच्या साईडला आलेलो आहेत. वरच्या साईडला आपल्याला तुम्ही बघू शकता तिकडे भाजीच लागलेले आहेत. मँगो पण आहेत. बाजार संपत आलेला आहे. छोटीशी नर्सरी लावलेली आहे. किलो जास्वंदी, लिंबूचं झाड घ्यायला पाहिजे तर महाग झालेत लिंबू. तिकडे आंबे विकायला आलेले आहेत, कच्चे आंबे. मार्केट खूप मोठा झालेला आहे कट्ट्याचा. आता खालतीपर्यंत लागतो. पिपळाच्या झाडापासून पण खालतीपर्यंत लागते. आणि इकडे पण मूर्तीसर भाजीचे दुकान आहेत. गगनगिरी फेमस वडापाव आहे कट्ट्यावरचा. तर तिथनं आम्ही आता वापस खालच्या साईडला चाललेलो आहोत. गाडी तिथे लावलेली. तेवढाच मार्केट होता. मार्केट सर्व आटपला होता आणि आता सर्वच लोक चालायला लागले आहेत घरी आणि आम्ही सुद्धा निघालो आपल्या घरी.